नागपूरच्या विधान भवनावर आज सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा निघाला। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नागपूरच्या विधान भवनावर सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा आज पाहायला मिळाला। राज्यातील हजारो शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होते। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी आज हा मोठा मोर्चा नागपूरमध्ये निघाला। सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा पेन्शन फायटर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती। ही नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असून 1982च्या आदेशानुसार आम्हाला जुनी पेन्शन योजना मंजूर करावी यासाठी गेल्या 17 वर्षांपासून कर्मचारी लढा देत आहेत आणि त्यासाठीच हा मोठा मोर्चा आज निघाला। याचा पूर्णपणे अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी एका अभ्यास समितीची स्थापना देखील करण्यात आली। या अभ्यास समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा निघाला। त्यासोबतच 1982च्या आदेशाप्रमाणे जशी आहे तशीच जुनी पेन्शन मिळावी यासाठी लढा देताना शासनाने वेळोवेळी आश्वासनं देखील दिली होती। मात्र यावेळी शासनाकडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळेल असं देखील म्हटलं गेलं। मात्र तरी सुद्धा बक्षीस समितीच्या अहवालात एनपीसी सुधारणा शिफारसी सुचवल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे 14 डिसेंबरला होणारा निर्णय हा एनपीएसचा सुधारित निर्णय असण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शनची एकमेव आमची मागणी आहे ती मान्य झाल्याशिवाय आम्ही लढा थांबवणार नाही। त्यासोबतच कर्मचारी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत असं देखील संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।